जाना मेरे सवालों का मंजर तू। ह्या एका रीलमुळे आपली पूर्ण सिस्टीम पुन्हा एकदा एक्सपोज झाली आहे। ही आहे पूर्वा चौधरी, जिने UPSC 2025 क्लिअर केली आहे आणि हिची रँक आली 533, जी चांगली गोष्ट आहे। पण या रँक समोरच आपल्याला दिसतंय की तिनं ह्या एक्झामसाठी OBC नॉन क्रिमिलियरचं रिझर्वेशन यूज केलंय। UPSC रिझल्ट नंतर पूर्वाच्या बहिणीनं तिची ही रील सोशल मीडियावरती पोस्ट केली आणि यानंतर लोकांचं लक्ष तिच्या एक्स्ट्रीमली हाय लाईफस्टाईलकडे गेलं। आता OBCचं रिझर्वेशन यूज करण्यासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी हवं असतं, पण जर आपण पूर्वाच्या बॅगकडे पाहिलं तर तिच्या बॅगची किंमत ही जवळपास 3.5 लाख रुपये आहे। आणि एवढंच नाही तर पूर्वा आणि तिच्या बहिणीचं प्रोफाईल बघितल्यानंतर आपल्याला कळून येतं की त्या दोघींचा महिन्याचा खर्च सुद्धा 8 लाखांपेक्षा जास्त असेल। आता पूर्वाचे वडील स्वतः एक ग्रेड A ऑफिसर आहेत, त्यामुळे तिला हे रिझर्वेशन मिळायलाच नको होतं, पण टेक्निकली पूर्वाला रिझर्वेशन मिळालं कारण तिचे वडील 44 वर्षांनंतर प्रमोशन मिळवून इथपर्यंत गेले होते। पण तरीही 50 ते 60 हजाराच्या पगारात एवढा खर्च कसा मॅनेज केला जातो हा प्रश्न असला तरी UPSC यावर काही कारवाई करेल की नाही हा देखील एक प्रश्नच आहे। काही महिन्यांअगोदर आपण पूजा खेडकर यांचा सुद्धा UPSC मधला फ्रॉड पाहिला होता। सोबतच आता UPSCच्या विद्यार्थ्यांना जात पाहून मार्क दिले जातात का असाही प्रश्न उपस्थित होतोय। कारण एक बातमी आलेली ज्यामध्ये असं दाखवलं होतं की स्केड्यूल्ड ट्राईब आणि ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कम्पेअर केले आहेत, ज्यात हे दिसून येतंय की स्केड्यूल्ड ट्राईब मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मेन्समध्ये खूप जास्त मार्क आहेत, अगदी 705च्या पुढे। तर दुसरीकडे त्यांचा इंटरव्ह्यू स्कोर हा कमी आहे, लाईक 200 पेक्षा कमी। तेच जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे स्टुडंट पाहिले की तुमच्या लक्षात येईल की त्यांना सगळ्यांना मेन्समध्ये कमी मार्क्स आहेत कम्पेअर टू ST स्टुडंट्स। तेच त्यांचा इंटरव्ह्यू स्कोर हा कम्पेअर टू SC स्टुडंट हाय आहे, अगदी अबाउट 200। आता यावरून हे लक्षात येतं की स्केड्यूल्ड ट्राईब स्टुडंटना इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत। आता इंटरव्ह्यूमध्ये जरी जात विचारली जात नसली तरी सुद्धा एखाद्याची बोली, त्याचं दिसणं, वागणं आणि गाव यावरून त्याचा अंदाज हा येऊ शकतो। त्यामुळे UPSC इंटरव्ह्यूमध्ये आता अशा प्रकारे पक्षपातीपणा होताना दिसून येतोय। यावरून UPSCचं भवितव्य काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।